नमस्कार, मी शिल्पा. तर राखी पौर्णिमा जवळ येत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, सॉफ्ट, स्पॉन्जी आणि पाकाने रसरशीत भरलेले गुलाबजाम. गुलाबजाम करताना गोळे फुटू नये, कडक होऊ नये किंवा तळताना सुद्धा ते फुटू नये, अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला गुलाबजाम करताना येतात. तर ते सर्व नाही व्हावं यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला गुलाबजाम करून दाखवणार आहे. तर चला बघून घेऊया याची रेसिपी. तर सर्वात आधी मी इथे खोवा घेतलेला आहे, बघू शकता. हा आपला मार्केटचाच खोवा आहे, घरी बनवलेला खोवा नाहीये. आणि व्यवस्थित खोवानं इथे आपल्याला फोडून घ्यायचा आहे, बघू शकता. साधारण हा 200 ग्राम खोवा आहे, बघू शकता. प्रमाण मी सांगत आहे 200 ग्राम खोवा, कारण की आपल्याला यामध्ये मैद्याचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित टाकायचं आहे. आणि व्यवस्थित असं खोव्याला आपल्याला हलक्या हलक्या हाताने फोडून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे. जर गाठी असेल तर तुम्ही ग्रेटरने सुद्धा त्याला ग्रेट करून घेऊ शकता. बघू शकता हाताने मी जसं चोळत आहे ना, तसंच आपल्याला इथे खोव्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. बघू शकता ही महत्वाची स्टेप आहे. जेवढा आपला असा मऊ खोवा होईल ना, तेवढे आपले गुलाबजाम फाटणार नाही आणि कडक सुद्धा होणार नाही. म्हणून व्यवस्थित आपल्याला खोवा इथे मळून घ्यायचा आहे. बघू शकता हाताने मी ज्याप्रमाणे करत आहे ना, त्याचप्रमाणे आपल्याला हा खोवा इथे मळून घ्यायचा. आता व्यवस्थित आपला बघू शकता इथे खोवा मळून झालेला आहे, अगदी असा प्लेन झालेला आहे खोवा. त्यानंतरच आपल्याला यामध्ये मैदा घालून घ्यायचा आहे. आता मैद्याचंही प्रमाण आपल्याला जास्त करायचं नाहीये. आता 1 चम्मच घातलेला आहे, पुन्हा 1 चम्मच टाकते. थोडा मोठा चम्मच आहे हा, बघू शकता. 2 चम्मच भरून मी इथे मैदा घातलेला आहे. त्यानंतर चिमूटभर इथे खाण्याचा सोडा घालणार आहे मी. अगदी थोडा घाला तुम्ही खाण्याचा सोडा, याने काय होते, आतमधून गुलाबजाम छान मऊ होतात. म्हणून अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. आणि व्यवस्थित ना आता मी हे सर्व इथे मळून घेते, हे पीठ मैदा आणि खोव्याचं. जसा जसा लागेल आहे तसा तसा आपण यामध्ये मैदा टाकू. आता जास्त आपण यामध्ये मैदा नाही घालणार आहोत, 2 चम्मच टाकला. व्यवस्थित पीठ मी इथे मळून घेत आहे, बघू शकता. हाताने व्यवस्थित त्याला आपल्याला असं दाबून दाबून मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान एकजीव झालं पाहिजे. व्यवस्थित मळता मळताच आपल्याला समजते की इथे गोळा व्यवस्थित बनतो की नाही बनत. बघू शकता छानपैकी इथे मी असा गोळा पण बनवून बघणार आहे मळून झाल्यावर. आता मला असं वाटतंय थोडा मैदा यामध्ये पुन्हा लागेल आहे, तर मी ना यामध्ये पुन्हा 1 चम्मच मैदा मी इथे घालणार आहे, बघू शकता. आता हा मैदा टाकणं ना खोव्याच्या क्वालिटीवर पण असते. कोणत्या कोणत्या खोव्यामध्ये ना जास्त मॉइश्चर असते, त्याच्यामुळे थोडा हलका जास्तही मैदा लागू शकते. तर माझ्या खोव्यामध्ये जास्त मैदा नाही घातलेला आहे मी, अगदी 3 चम्मच इथे मैदा घातलेला आहे. व्यवस्थित मला आता वाटत आहे. तर व्यवस्थित मी पुन्हा एकदा मळून घेणार आहे याला. आता पुन्हा मी याचा असा छान गोळा करून घेणार आहे, व्यवस्थित मळून. ही स्टेप महत्वाची आहे. जेवढं व्यवस्थित हे मळल्या जाईल तितके चांगले आपले गुलाबजाम बनेल, तितके गोल आपले गुलाबजाम बनेल आणि गुलाबजामला आपल्या क्रॅक सुद्धा जाणार नाही. म्हणून व्यवस्थित आपल्याला हा गोळा इथे मळून घ्यायचा आहे, बघू शकता. जर खोव्यामध्ये मॉइश्चर कमी असेल ना, थोडा थोडा पाण्याचा हात लावून सुद्धा आपण हा गोळा मळून घेऊ शकतो. आता व्यवस्थित मी इथे हा गोळा मळून घेतलेला आहे. मी तुम्हाला पुन्हा याचा गोळा करून दाखवते, व्यवस्थित बनते की नाही बनत. बघू शकता थोडंसं मला असं वाटत आहे की यामध्ये क्रॅक येईल. तर आता मी काय करणार आहे, बघू शकता. थोडासा पाण्याचा हात मी याला लावून घेणार आहे आणि छान हा गोळा मऊ करून घेणार आहे, चोळून. खूप असं पाणी लावायचं नाहीये आपल्याला, हलकासा पाण्याचा हात लावायचा आहे. मी तुम्हाला सजेस्ट करीन की दूध वगैरे काही लावू नका, फक्त पाण्याचा हात लावूनच करा. काही लोक दूध सुद्धा लावतात. जर आपण दूध याला लावून मळून घेतलं ना, तर काही दुधाचा ना असा कुमट थोडा वास मारते. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पाणी टाकूनच छानपैकी हा मऊसूत गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा. बघू शकता मी हाताने कसा दाबून ना याला असं मळून घेत आहे. अगदी नरम आपल्याला हा गोळा इथे बनवून तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे 200 ग्राम खोव्याला इथे मी 3 चम्मच मैदा टाकून घेतलेला आहे. आणि व्यवस्थित इथे बघू शकता आता गोळा आपला नरम झालेला आहे. आता मी त्याचा तुम्हाला गुलाबजाम सुद्धा करून दाखवत आहे, एक गोळा घेऊन थोडासा, म्हणजे व्यवस्थित तो बनते की नाही बनत. बघू शकता अलगद हातावर व्यवस्थित आपला हा गुलाबजाम बनवून तयार झालेला आहे. काहीच इथे क्रॅक वगैरे नाही गेलेले आहे. हलकासा पाण्याचा हात लावून आपण याला मळून घेतलेला आहे. आता आपला गोळा इथे परफेक्ट बनून तयार झालेला आहे. असाच गोळा आपल्याला गुलाबजामसाठी बनवून घ्यायचा आहे, म्हणजे आपले गुलाबजाम बिलकुल क्रॅक जाणार नाही, व्यवस्थित तळल्या जाईल. आणि हे प्रमाण घेतलं की छान आतून मऊसूत आपले गोळे तयार होईल. त्यानंतर आता मी इथे पाक बनवायला घेणार आहे.
1 कप साखरेमध्ये मी 1 कप पाणी घालून घेणार आहे. बघू शकता 1 कप या कपनी साखर घेतलेली आहे आणि तेवढंच मी इथे पाणी घेणार आहे. आणि आपल्याला हा पाक ना एकतारीचा वगैरे नाही करायचा, अगदी पातळ पाक ठेवायचा आपल्याला. फक्त साखर विरघळत पर्यंत आपल्याला हा पाक इथे शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता. आणि खूप असा घट्ट आपल्याला पाक गुलाबजामसाठी नाही पाहिजे. खूप आपण घट्ट पाक केला ना तर आतमध्ये व्यवस्थित जात नाही. म्हणून आपल्याला बघू शकता याच असाच आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे. आता सर्व साखर विरघळल्यानंतर मी फक्त 2 ते 3 मिनिटं हा पाक इथे शिजवून घेणार आहे. बघू शकता फक्त 2 ते 3 मिनिटच आपल्याला 2-3 उकळ्या आणून घ्यायच्या आहे. जास्त वेळ आपल्याला हा घट्ट करून नाही घ्यायचा आहे पाक. बघू शकता छान असा पाक झाला. मी तुम्हाला हातावर सुद्धा दाखवते. बघू शकता असा चिपचिपाच आपल्याला पाक पाहिजे, खूप एकतारीचा वगैरे पाक नाही पाहिजे. बस हातावर आपण असं घेतलं की हलकशी तेलाची कशी कोटिंग येते आपल्या हातावर, बस तशीच कोटिंग आपल्याला इथे पाहिजे आहे. आता आपला इथे पाक सुद्धा बनवून तयार झालेला आहे. बघू शकता बस एवढाच आपल्याला हा पाक इथे शिजवून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण गुलाबजाम टाकतो ना तेव्हा आपल्याला पाक ना थोडासा गरमच ठेवायचा. आता आपल्या इथे पाक शिजून तयार झाला. त्यानंतर मी यामध्ये विलायची पूड घालून घेणार आहे आणि थोडेसे अगदी केसर घालून घेणार आहे. याने चव सुद्धा छान येते आणि रंग सुद्धा छान येते आपल्याला आपल्या या पाकाला. बघू शकता ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसलं नाही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता इथे आपला पाक बनवून तयार आहे. आपण याला बाजूला ठेवून देऊ आणि आपले छान गुलाबजाम करायला घेऊ. मस्तपैकी आपला इथे पाक तयार आहे. आता गरमच पाक आहे, पण जसे जसे आपण गुलाबजाम बनवू ना तो थंड होईल. तर जेव्हा आपण गुलाबजाम टाकू ना हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे जर आपला पाक थंड झाला तर. बघू शकता असा छान आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. हातावर हलकीशी कोटिंग येते. बघू शकता असं जसं तेलाची वगैरे कशी कोटिंग येते, बस खूप घट्ट आपल्याला पाक नाही करायचा आहे. आता छानपैकी आपला पिठाचा गोळा सुद्धा बनवून इथे तयार आहे. आता छान मी एकदा पुन्हा याला असं मळून घेते. मळलं की छान आपले गोळे पटापट बनतात. आणि थोडासा असा पोषण घेऊन ना याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. बघू शकता हलकसं हातावरनं दाबून घ्यायचं, म्हणजे असं दाबून घेतलं आपण की व्यवस्थित तो गोळा आपला क्रॅक जात नाही आणि व्यवस्थित आपला परफेक्ट इथे गुलाबजाम बनवून तयार होतो. हलकासा हलक्या हलक्या हाताने आपल्याला छानपैकी हा गुलाबजाम बनवून घ्यायचा आहे. बघू शकता खूप गोळे मोठे घेऊ नका, कारण की ते तेलात टाकल्यानंतर पुन्हा फुलतात. म्हणून असे मीडियम आकाराचेच मी इथे गोळे सर्व करून तयार करून घेणार आहे. बघू शकता कोणताच छान बनत आहे व्यवस्थित, बिलकुल क्रॅक वगैरे जात नाहीये आपले गोळे. आणि क्रॅक जर जात असेलच तर थोडा तुम्ही त्याच्यात मैदा घालून व्यवस्थित पाण्याचा हात घेऊन पुन्हा चोळून घ्या आणि पुन्हा गोळे करा. काहीच फरक पडत नाही, व्यवस्थित आपले गुलाबजाम बनतात. आता मी जेवढे तळायचे आहे तेवढे आधी 5-7 गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला. हलकसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला गुलाबजाम सोडून घ्यायचे आहे. बघू शकता खाली कढईला वगैरे चिटकू नये म्हणून मी इथे नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी छान गुलाबजाम तळून घेणार आहे. जसे जसे लागले तसे तसे गोळे बनवायचे आणि तळत जायचे. ही एक बॅच होतपर्यंत ना आपले दुसरे गुलाबजाम तयार करून घेऊ आपण. बघू शकता आणि असं हालून हालून ना याच्यामध्ये लगेच आपल्याला चम्मच घालायचा नाहीये. असं हलकसं त्या पॅनला हालून घ्यायचं आहे, म्हणजे ते गुलाबजाम व्यवस्थित तळल्या जाईल. आणि हलकासा वरून जर कोटिंग आलं त्याला हलकं ब्राऊन, तेव्हाच आपल्याला यामध्ये स्पून घालून त्याला फिरून घ्यायचं आहे. हलक्या हलक्या हाताने असं त्याला फिरून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता म्हणजे ते चिटकत पण नाही आणि तळताना फुटत पण नाही. बघू शकता आता व्यवस्थित त्याला कोटिंग आलेलं आहे ब्राऊन कलरचं. मी चम्मचने पण तुम्हाला करून दाखवते, बिलकुल फुटत नाही आपले गुलाबजाम. आणि एकही गुलाबजाम ना आपला असा क्रॅक वगैरे गेलेला नाहीये, व्यवस्थित तेलामध्ये तळल्या गेलेले आहे. आणि मंदच आचेवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. खूप मोठा जर आपण गॅस केला तर ते वरतून त्याचा कलर चेंज होतो आणि आतमधून कडक राहते, व्यवस्थित तळल्या जात नाही. म्हणून मंदच आचेवर 7 ते 8 मिनिट लागेल आपल्याला एका बॅचला तळायला. बघू शकता याच रंगावर आपल्याला छानपैकी असे गुलाबजाम तळून घ्यायचे. आता गुलाबजाम आपले तळून झालेले आहे. लगेच आपण याला पाकात घालून घेऊ. आता पाक जर आपला थोडा मी आधीच सांगितलंय तुम्हाला थंड झाला असेल तर हलकीशी गॅस सुरू करून घ्या तुम्ही आणि एक वाफ येऊ द्या. अगदी उकळी नाही आणायची आपल्याला,
हलकासा गरम झाला त्यानंतरच गरम पाकात आपल्याला गुलाबजाम सोडायचे. याने काय होते, आपले गुलाबजाम पटकन मुरतात आणि जास्त वेळ त्याला लागत नाही. सर्व गुलाबजाम मी इथे टाकून घेतलेले आहे. अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजाम करून घेणार आहे आणि याच पाकामध्ये टाकून घेणार आहे. पाक हलका थंड झाला की त्याला थोडासा गरम करून घ्यायचा. खूप उकळी आणायची नाही, बस हलकासा गरम करून घ्यायचा. इथे बघू शकता सर्व गुलाबजाम बनवून आपले तयार झालेले आहे. काही गुलाबजाम ना मी असे लंबोळे आकाराचे पण केलेले आहे आणि काही गोल पण केलेले आहे. बघू शकता अर्ध्या तासानंतर आपला गुलाबजाम इथे परफेक्ट मोडून तयार आहे. बघू शकता अर्धा तास फक्त. ही रेसिपी जर आपण फॉलो केली ना, खूप 2-3 तास आपल्याला ठेवायची गरज नाहीये. मी तुम्हाला दाखवलाय किती स्पॉन्जी आणि किती सॉफ्ट झालेला आहे. आता मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवत आहे. बघू शकता अर्ध्या तासानंतरच आपले गुलाबजाम इतके सॉफ्ट, रसाळ आणि स्पॉन्जी बनवून तयार होतात. बघू शकता किती छान आपला गुलाबजाम इथे परफेक्ट बनवून झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.